निश्चितपणे मला पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आम्ही सर्व लढवत आहोत. सोबतमध्ये यावेळेस परत आपल्यासोबत वाटाचे जे भाईजी नळगे आहेत साहेब, आम्ही ते दोघंही एकत्र या ठिकाणी लढवत आहोत. निश्चितपणे परतूरच्या लोकांना जे आश्वासन दिलेलं आहे ते येणाऱ्या 5 वर्षात आम्ही ते पूर्ण करणार आहोत. गेली 4 वर्ष प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी परतूरमध्ये काही गोष्टीचा अभाव राहिला, त्या ठिकाणी कोणाचं कंट्रोल नव्हतं, त्या ठिकाणी प्रशासकच होते सगळे 4 वर्ष. त्या ठिकाणी जनतेची कामं काही प्रमाणावर झाली, काही प्रमाणावर झाली नाही, विकासाची प्रत्येक. पण येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण मिळून या परतूर शहरात जास्तीत जास्त त्या ठिकाणी कोणाचे प्रश्न असतील सर्वसामान्याला सोबत घेऊन त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि विकासाच्या बाबतीत एक परतूर एक वेगळं मॉडेल म्हणून त्या ठिकाणी करायचा जो संकल्प आहे तो निश्चित कशा प्रकारची जी निवडणूक आहे, निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे, कसं चित्र राहील, काय निकाल निश्चितपणे निकाल आमच्या बाजूनच राहील. माननीय अजितदादांच्या नेतृत्वात आणि ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. निश्चितपणे अजितदादांना मी शब्द घेऊन आलेलो आहे की साहेब मी निवडणूक निश्चितपने आपल्या चिन्हावर लढवतो याची इच्छा होती. पण मी त्यांना विनंती केली की आपण मला सत्य दे, जरा थोडंसं मला माझ्या पद्धतीनं थोडंसं अध्यक्षपदाची निवडणूक आहे. अध्यक्ष हा आज वेळेवरच त्या ठिकाणी निवडून येतीलच निश्चित खात्री आहे. आल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये विकासाचे जे काही कामं असतील आणि सर्वसामान्याला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी निश्चित करू. नक्कीच परतूर नगरपालिकेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटासोबत व वंचित बहुजन आघाडीसोबत ही निवडणूक लढवत आहोत. त्यात आमची आघाडी झालेली आहे. त्यात जिथल्या साहेबांचं 35 वर्षाचे राजकारण आहे, या नगरपालिकेवर त्यांचं काम आहे, जनतेनं साथ दिली आहे. त्याच मुद्द्यावर या नगरपालिकेवर पुन्हा एकदा आमच्या आघाडी सत्ता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी या पालिकेत सक्षम किती नगर या ठिकाणी नगरपालिकेत यात आम्ही नक्कीच आपण